मी माझा प्लॅन आखलाय. मला 12 वर्षात लेजेंड बनायचंय. 12 वर्षात मला 2 नॅशनल अवॉर्ड आणि एक ऑस्कर जिंकायचंय माझ्या मराठी फिल्मसाठी. मला ऑस्कर मध्ये जाऊन मराठी बोलायचंय, तिथे जय हिंद जय महाराष्ट्र बोलायचंय. मुळात आपली मराठी इंडस्ट्री आहे का? नाहीये. युनिटी आहे का? अजिबातच नाहीये. आज आपल्याच इंडस्ट्रीचे माणसं जे बोलतात ना की मराठीसाठी हे मराठीसाठी ते, अरे तुम्हीच जास्ती ग्रुपिंग करता, तुम्हीच जास्ती लॉबिंग करता ना. नाही, ह्याला काम नाही द्यायचं. काम का नाही द्यायचं? कारण की तो तुमची हाजी नाही करत. मग करा ना रूल एक की मराठीसाठी एक स्पेशल डेडिकेटेड स्क्रीन. आम्ही का भिका मागायच्या? अरे नहीं पागल है क्या? पुष्पा 2 आ रही है, तुम लोग किधर आ रहे? हम लोग किधर आ रहे? आप हैदराबाद में लगाओ पिक्चर, ये मेरा मुंबई है भाई. अच्छा है की मी खूप अनअज्युमिंग आहे आणि माजखोर आहे. एक शो येतोय कलर्स मराठीवर, करशील का? तो म्हणला कुठला? त्यामुळे बिग बॉस मराठी. तर म्हणलं हो हो करीन ना. हा शो अजिबातच स्क्रिप्टेड नसतो. आम्हाला पहिलं ब्रीफिंग जेव्हा चॅनल मीटिंग होते तेव्हा सांगतात की आम्ही तुम्हाला तिथे पोसायला ठेवलेलं नाही. आता तुम्ही ती नाटकी वागून द्या, खोटं वागून द्या किंवा खरे वागून द्या, ते आमचं घेणं देणं नाही, पण तुम्ही एंटरटेनमेंट द्या आम्हाला. 2012ला काही लोकांनी मला फसवलं इन प्रोडक्शन आणि मी फसल्यामुळे मी साधारण 4 ते 5 कोटी रुपयांचं माझ्यावर कर्ज आलं.